विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, काल परवाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले होते की समाज कल्याण विभागाची आन्सर की 24 तारखेला 4 वाजता येणार आहे. सिंपली आज 24 तारीख आहे, 4 वाजता आन्सर की आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये बघणार आहोत की आन्सर की कशाप्रकारे डाउनलोड करायची. जर तुम्हाला आन्सर की PDF स्वरूपामध्ये डाउनलोड करून घ्यायची असेल तर खाली एक नंबर दिसत असेल, त्या नंबरवरती WhatsApp करायचा आहे आणि आन्सर की PDF स्वरूपामध्ये डाउनलोड करून घ्यायची आहे. मित्रांनो, आन्सर की डाउनलोड करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक लिंक देत आहे. त्या लिंकवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर बघू शकता असा इंटरफेस ओपन होईल. तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो जशाच्या तसा या ठिकाणी टाकायचा आहे आणि पासवर्ड देखील या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. जो हा कॅप्चा दिसत आहे वेगवेगळा, जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर इथून तुम्ही बदलून घेऊ शकता. जो कॅप्चा जशाचा तसा या ठिकाणी टाकायचा आहे आणि लॉग इनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता सिंपली मी माझा येथे रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तो टाकून घेतो आणि पासवर्ड टाकतो आणि कॅप्चा टाकून लॉग इन या बटनावरती क्लिक करतो. त्याच्यानंतर पुढील प्रोसेस डाउनलोड कशाप्रकारे करायचं हे मी तुम्हाला सांगतो. विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवरती बघू शकता इथे मी माझा रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड आणि जसाचा तसा कॅप्चा या ठिकाणी टाकलेला आहे. सिंपली आता लॉग इनच्या बटनावरती मी क्लिक करतो. मित्रांनो, लॉग इनच्या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर असा इंटरफेस ओपन झालेला बघायला भेटेल. आता खूप दिवसापूर्वी या ठिकाणी पासवर्ड जनरेट झाले असल्यामुळे खूप मुलांचे पासवर्ड एक्सपायर झालेले आहेत. तेथे तुम्ही लॉग इन केल्याच्या नंतर तुम्हाला पासवर्ड चेंज करण्यासाठी ऑप्शन दिसेल. तिथं ओल्ड पासवर्ड तुमचा बघायला भेटेल, जुना पासवर्ड, आणि खाली न्यू पासवर्ड दोन ठिकाणी तुम्हाला टाकून क्रिएट चेंज पासवर्डवरती तुम्ही क्लिक करायचं आहे. ते केल्याच्या नंतर तुमचा पासवर्ड चेंज झालेले तुम्हाला बघायला भेटेल. आता या ठिकाणी अपडेटच्या ऑप्शनवरती मी इथे क्लिक करतो आणि इथे जो क्लोजचा ऑप्शन आहे याच्यावरती मी क्लिक करतो. तर दोन्हींवरती मी क्लिक केलेले आहे. तर असा इंटरफेस तुमच्या समोर आलेला बघायला भेटेल. तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी ओपन झालेले तुम्हाला बघायला भेटेल. येथे तुम्ही 3 ऑप्शन दिसतील तुम्हाला. इथे ऑप्शन आहेत ॲप्लिकंट डिटेल्स, त्याच्यानंतर पोस्ट सिलेक्शन. पोस्ट सिलेक्शन इथे मधली नावाचा जो ऑप्शन दिसत आहे, पोस्ट सिलेक्शन, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघू शकता त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर माझा या ठिकाणी इथे फॉर्म दिसत आहे. बघू शकता इथे डोळ्याचा जो आयकॉन आहे, इथं बघू शकता डोळ्याचा जो आयकॉन आहे याच्यावरती मी क्लिक करत आहे. बघू शकता त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचा जो पूर्ण फॉर्म आहे तो तुम्हाला ओपन झालेला बघायला भेटेल. इथं क्लोजच्या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर इथे तुम्हाला पुन्हा बॅक लॉग इन केल्याच्या नंतर फॉर्म ओपन करायचा आहे आणि डोळ्याचा चिन्ह माय ॲप्लिकंटवरती जाऊन इथं तुम्हाला डोळ्याच्या चिन्हावरती क्लिक करायचं आहे. तुमचा फॉर्म ओपन होईल आणि सर्वात पहिल्यांदा इकडं कोपऱ्यामध्ये तुम्ही बघू शकता पेमेंट स्लिप कॅन्डिडेट रिस्पॉन्स शीट ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि खाली यायचं आहे. बघू शकता टू डाउनलोड युअर क्वेश्चन पेपर दिसेल. इकडं पुढे या ठिकाणी बघू शकता इथे हिरव्या रंगामध्ये क्लिक हिअर, त्याच्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे. बघू शकता त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर डायरेक्टली तुमची आन्सर की ओपन झालेली बघायला भेटेल. तुमचा फोटो या ठिकाणी बघायला भेटेल. आता इथं जर खाली जर आलो आता तर माझे सर्व या ठिकाणी प्रश्न तुम्हाला इथे अशा प्रकारचे बघायला भेटतील. इथे बघू शकता. आता मुलांचा दुसरा जो महत्त्वाचा प्रश्न जो आहे की ही आन्सर की PDF स्वरूपामध्ये आपण कशाप्रकारे डाउनलोड करायची, तर या ठिकाणी सिंपली पुन्हा एकदा जसे होते पूर्ण खाली यायचं आहे. आपण वरती घेतलेलं आहे हे बॅकअप पॅनल, पूर्ण हे खाली करायचं आहे. खाली केल्याच्यानंतर बघू शकता इथं कोपऱ्यामध्ये इथं तुम्हाला जो प्रिंट नावाचा हिरव्या रंगामध्ये प्रिंट नावाचा ऑप्शन दिसत आहे, त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकतात. तर मित्रांनो, अशाच प्रकारे तुम्ही तुमची आन्सर की डाउनलोड करून घेऊ शकता. जर कोणत्याही प्रकारची तुम्हाला डाऊट असेल किंवा अडचण असेल तर खाली नंबर देत आहे, त्या नंबरवरती तुम्ही WhatsApp करून तुम्ही तुमची आन्सर की आमच्या टीमकडून डाउनलोड करून घेऊ शकतात. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.